आपण चुकलोय पण बाकीच्या शेतकऱ्यांनी चुकले नाही पाहिजे. मजेत घेतला जास्तच मोठा झाला. सबस्क्राईब जर केलं ना तर लवकरच आपले सबस्क्रायबर वाढतील. 1K लवकर होतील आपल्याला फक्त 1. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि हा 6 फुटी रोटा आपण 50 HP ट्रॅक्टरसाठी घेतला होता, पण हा जास्तच मोठा झालाय रोटा. 50 HP ट्रॅक्टरसाठी 6 फुटी रोटा घेऊ नका. आता पूर्ण डिटेल मध्ये माहिती बघू आपण, आपल्याला काय काय प्रॉब्लेम येऊ राहिलेत. आपण जॉन डियर 50-50D साठी हा शक्तिमान 42 ब्लेड रोटा घेतलेला आहे. 6.5 फुटी रोटा येतो हा 42 ब्लेड मध्ये. तर हा रोट्याचा विषय काय हो राहिला, ट्रॅक्टर लोडवर चालू राहिला नाही का, RPM तुटत चालते. RPM म्हणजे ट्रॅक्टर लोडवर येतो. 1500 RPM दिले का ते 1200-1100 पर्यंत जातो. म्हणजे इतका लोडवर येतो दोन्ही लिव्हर खाली ठेवल्यावर. हा, मग त्यासाठी एक लिव्हर वरती करावं लागतं नाही का. म्हणजे विषय असा आहे की तुम्ही 6 फुटी रोटा घेऊ नका. हा, याचा विषय काय होतो, मग 6.5 फुटी रोटा घ्या तुम्ही, पण ते 55 HP ट्रॅक्टर साठी घ्या. 50 HP ला 6 फूट रोटा नकोय. 50 HP ला 6 फुटी रोटा नकोची. आता याचं स्पेसिफिकेशन बघू आपण. याची प्लेट कुठे आहे? याची प्लेट इथं आहे. आपण रोटा मारला त्यामुळे सर्व धुळे याच्यावरती. ओके, राहू दे. बघू शकता तुम्ही याच्यावरती सर्व इथे माहिती दिलेली आहे. पण विषय असा आहे की नाही सक्सेस होत. एक लिव्हर वरती ठेवून रोटा चालावं लागतो, मग त्यांनी कामाची क्वालिटी पण भेटत नाही. आणि बुगा होतच नाही. 50-50D ला 5.5 फूट म्हणजे 36 ब्लेड रोटा जोडला होता ना, तो पळत चालतोय नाही का, म्हणजे भारी चालतोय. म्हणजे आपल्याला यांनी प्रॉब्लेमच येणार आहे. पाते पण नवीन आहे, त्यांनी रोटा अजून खाली असा विषय बघू शकतो तुम्ही. आता आहे ना, आपण एकदा आहे ना ट्रॅक्टर मध्ये सेटिंग बघून घेऊ. ते लिव्हर तुम्ही म्हणतो ते 2 कोणते खाली राहिले पाहिजे. हे पोझिशन लिव्हर आहे आणि हे ड्राफ्ट लिव्हर आहे. हे पोझिशन लिव्हर 2 वर ठेवावं लागतं नाही का, 2 वर. आणि ड्राफ्ट लिव्हर हे असंच ठेवावं लागतं. पोझिशन लिव्हर काय काम करतं, ड्राफ्ट लिव्हर काय काम? पोझिशन लिव्हर म्हणजे काय आहे, वर खाली घ्यायचे. वर म्हणजे जे पाठीमागे जे यंत्र आहे ना, ते वर खाली घेण्याचं काम करते पोझिशन लिव्हर. आणि हे जे ड्राफ्ट लिव्हर आहे ना, हे ड्राफ्ट लिव्हरचा विषय असा आहे का सीटिंग नांगरासाठी उपयुक्त आहे. खास नांगराचं इथं सेटिंग लावली तर नांगर सारखं चालतो. आणखी वर घेतलं ना तर नांगर वर चालतो, आणि जास्त खाली सोडलं ना तर सेन्सिंग व्यवस्थित करत नाही. हे सेन्सिंग साठी ना, हे सेन्सिंग साठी. आणि आपल्या रोट्याचं म्हणजे प्रॉब्लेम येतोय त्याला. रोट्याचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे आपल्याला स्वतःला प्रॉब्लेम आलेला, त्याच्यामुळे आपण सांगतो का तुम्ही चुकलोय पण बाकीच्या शेतकऱ्यांनी चुकले नाही पाहिजे. आता रोटा पण पहा तुम्ही, म्हणजे आम्हाला पण असं वाटलं नव्हतं का असं होईल. नाही का, आम्ही घेतला नाही का, ते मजेत घेतला. जास्त मोठा घ्यायचा म्हणून घेतला. आता ते एवढं भारी मोठं ट्रॅक्टर असून त्याला पण आवरत नाही. लोडवर येतोय ट्रॅक्टर. आणि याच्याच अगोदर जर दुसऱ्या कंपनीचं ट्रॅक्टर असतं मग तर समोर हल्लाच नसता. आपल्या पहिल्या व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद भेटलाय, त्याच्याबद्दल 2 शब्द सांगा ना. हा व्हिडिओ काय, आता व्हिडिओ बनवतोय आपण खूप कष्टाने नाही का, प्रतिसाद भेटलाच पाहिजे. आणि नवीन जे चॅनलवर येत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, हे सांगू इच्छितो. आणि सबस्क्राईब आहे ना 100% करा, कारण की आपण इतकी मेहनत घेतो. आपल्यासोबत काय जे वाईट झालंय ते पण सांगतोय, गाड्यांचे रिव्ह्यू ऑनेस्ट सांगतोय, ते पण मराठीत सांगतोय. फक्त तुम्हाला एक बटन दाबायचंय, बाकी दुसरं तुम्हाला काहीच करायचं नाही. आपल्याला 1K 2K व्ह्यूज गेलेत तरी पण म्हणजे सबस्क्राईब करत नाही बऱ्यापैकी. म्हणजे केलंच पाहिजे सबस्क्राईब. बरोबर, प्रत्येकाने जर सबस्क्राईब जर केलं ना तर लवकरच आपले सबस्क्रायबर वाढतील. 1K लवकर होतील. आपल्याला फक्त 1K सबस्क्रायबरची गरज आहे मॉनिटाईज होण्यासाठी. तेवढे फक्त तुम्ही 1K करा एकदा, तेवढंच आपलं म्हणणं आहे, जास्त काही. आणि प्रॉब्लेम आम्हाला रोट्याचा म्हणजे खरंच आला होता, त्याच्यामुळे आम्ही शेअर केलाय तुमच्यासोबत. घेऊच नका एवढा मोठा रोटा. प्रॉब्लेम येत होता म्हणून आम्ही काय केलं, इकडे तुम्हाला दाखवतो. ही जी पट्टी असती ना, ही पट्टी खाली सोडली म्हणजे रोटा आहे का जास्त खाली जात नाही. ही पट्टी एक होल्नी आणखी वरती होती, तर आपण खाली सोडली, वरती होती ती. मग आपण ते खाली सोडून काय केलंय, रोटा आणखी वर उचललाय. रोटा वरती घेतलाय, त्याची सेटिंग आहे ना ही पट्टीची. ते सेटिंग आहे. रोटा वरती घेतलाय, त्याच्यामुळे कमी ब्लेड लागतात, खाली जमिनीमध्ये जातात आणि आपल्या ट्रॅक्टरवर जास्त ताण येत नाही. पण काय बघू आता, 1-1.5 वर्ष चालू, नंतर छोटाच घ्यावा लागतो. मग जॉन डियर साठी जॉन डियरचाच घेणार आपण. आता
ग्रीन सिस्टीम. ग्रीन सिस्टीम सगळी ते ऍपल सारखी इकोसिस्टीम. जॉन डिअर ट्रॅक्टर, जॉन डिअरचाच रोटा, सगळं जॉन डिअरच. बाकी दुसरं नाही. बाकी दुसरं काही नाही. आता आहे ना आपण हायड्रोलिक नांगर पण घेतलेला आहे. हायड्रोलिक नांगरचा आहे ना एक वेगळा व्हिडिओ बनवू आपण. वेगळा करू. आपल्याला त्या दिवशी प्रॉब्लेम आलेला आहे लेवलिंग करताना ते नांगराचा. ते ड्राफ्ट लिव्हरची त्याचा पण 100% व्हिडिओ करू. फक्त लोकांना काय करायचंय, सबस्क्राईब करा. फक्त सबस्क्राईब करायचे, बाकी काहीच नाही करायचं. तर धन्यवाद.